सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस कोठडीतल्या मारहाणीमुळेच झाल्याचं उघड झालंय। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशीत मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचं आता उघड झालंय। राज्य मानवाधिकार आयोगाकडनं या अहवालाची गंभीर दखल घेण्यात आली आहे। राज्य मानवाधिकार आयोगाकडनं पोलीस अधिकाऱ्यांना या संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे। शवविच्छेदन अहवाल, सीसीटीव्ही फुटेजमधनं मारहाण झाल्याचं उघड झालंय। तर पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचं सुरुवातीपासून सांगत होतो, अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालावर दिली। तसंच सत्ताधाऱ्यांकडनं काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। सूर्यवंशींच्या बाबतीत न्यायदंड अधिकाऱ्यांनी सांगितलेलं, त्यांचा अहवाल आलेला आहे की सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाली होती आणि मारहाण झाल्यानंतरच त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। तिथं सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी मारलं गेलं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला। त्यावेळेसपासून आत्तापर्यंत आम्ही हेच सांगत होतो, पण सत्तेत असणारे मंत्री, नेते हे नेहमी त्या ठिकाणी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते। सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, देशमुख परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, पण याच्या खोलामध्ये गेल्यानंतर ही IQ माहिती आहे, याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सरकारला सुद्धा खोलात जाण्याची जरूरत आहे, अभ्यास करण्याची जरूरत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।